गावोगावच्या घडामोडी आपण आता पाहूयात सुपरफास्ट मध्ये। वाळू माफियांवर कारवाई करण्याकरता भले भले अधिकारी घाबरत असताना नांदेडच्या महिला नायब तहसीलदारांनी मध्यरात्री वाळू माफियांवर दबंग कारवाई केली। नांदेडच्या गोदावरी नदीपात्रात रात्रीच्या सुमाराला अवैध वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांना मिळाली होती। वरिष्ठांना माहिती देऊन तहसीलदार स्वामी यांनी कर्मचारी आणि पोलिसांसह राठी इथे येऊन धडकत स्पॉट कारवाई करत या ठिकाणून 15 ट्रक ताब्यात घेतले। या ट्रक्सवरती 3.5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला। पीक कर्जाकरता पैसे मागणाऱ्या बँक प्रतिनिधीला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीक कर्जासाठी आरणीच्या सेंट्रल बँक शाखेत शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या कारणावरून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे तथा तालुका प्रमुख रवी राठोड यांनी व्यवसाय प्रतिनिधी राजेश पाटील याला मारहाण केली होती। जिलपी तलावात एक तरुण बुडाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच नागपूर जवळच्या रामा डॅमला बर्थडे पार्टी करता गेलेले 4 तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना काल घडली। एका तरुणाचा जीव सुदैवाने वाचलाय। पार्टीचं सेलिब्रेशन करताना विद्यार्थ्यांनी काही सेवन केलं होतं का याचा आता तपास पोलीस करतात। पालघर जिल्ह्यामधल्या वाडा शहरातील सोनारपाडा इथं 5 ते 6 अज्ञात व्यक्तींनी जबरी दरोडा टाकत लाखो रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि 3 मोबाईल असा 4 लाखांचा ऐवज लुटला। शिवाय चोरी करून पत्नी आणि मुलाला जबर मारहाण केली। याबाबत वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पालघर जिल्ह्यामधल्या विक्रमगड नगरपंचायत होण्याआधी यशवंत नगर ची आसपासची 9 गावं आणि पाडे मिळून स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी अशी मागणी यशवंत नगर स्वतंत्र ग्रामपंचायत कृती समितीच्या वतीने करण्यात आली। याकरता कृती समितीच्या वतीने जनजागृती करण्याकरता आंदोलन करण्यात आलं। गेल्या 2006 पासून विक्रमगड ग्रामपंचायतीचं विभाजन करून यशवंत नगर वेगळी ग्रामपंचायत करावी अशी मागणी समितीची। स्वच्छ भारत अभियानाचं पुढचं पाऊल आता खोपोली नगरपालिकेने टाकले। उघड्यावरती शौचाला बसणाऱ्यांना आधी गुलाबाची फुलं देऊनही आता परिस्थिती सुधारत नसल्यानं त्यांना काट्याच्या भाषेने समजावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यामधल्या खोपोली नगरपालिकेनं भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांवर लाखो रुपयांचा खर्च करूनही नागरिक उघड्यावर शौचाला बसतायत अशा नागरिकांच्या विरोधात नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर दीपक सावंत यांनी एक गुड मॉर्निंग पथक तयार केले। नागरिकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।